त्या संस्कृतीने आपल्या धर्माचा लोप केला बा. जे कोणती संस्कृती? पाश्चिमात्य. हे कन्व्हेंट स्कूल अमका तमके हे सगळे. त्याच्यामुळे गुरुकुल पद्धतीचा ऱ्हास झाला. पूर्वी कोणती पद्धती असायची? गुरुकुल पद्धत. आता पद्धती मोडल्या सगळ्या. ते इंग्रजी लोक कपडा गण लावू देत नाहीत बाबा हिंदूच्या लोकांना. शाळेत इंग्लिश स्कूलमध्ये पुसून या म्हणतात. मुलींना टिकली लावते. लय अवघड आहे. नाही, सरकारने पाहिलं राज्य आपल्याला करायचं आहे, तुमच्या आपल्यावर आहे. अगोदर त्यांच्या धर्मावर घातला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून शाळा कॉलेज संस्कृती नष्ट केली आहे. आणि शिक्षकाला पगार. शिक्षकाला काय आपल्या याच्यामध्ये शिक्षकाला पगार आहे ना? नाही. निष्काम संस्था. निष्काम. त्याच्या जेवणाची सोय, त्याच्या राहण्याची सोय. कोणती आपली हिंदू संस्कृती त्यांनी घालवली. आपलं तरी गुरुकुलात गेला म्हणजे त्याच्यात सगळी सोय आपल्या संस्थेप्रमाणे. राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय पूर्ण होऊनच पाठवायची. बरोबर आहे. आणि यांची पाश्चिमात्य संस्कृती कामापुरतं शिक्षकाची संबंध बरोबर आहे. कायमचा थोडा जायचे. बरोबर आहे. बरं नाही आला तुम्हाला अभ्यास तर लावा ट्युशन. बरोबर. शिक्षकाला पगार असतो. पगार असतो. आपल्या याच्यात कुठे आहे? नाही. हरबगाचीसाठी पण ते हाती धरले पाठी. असं आहे. आता कुठं गुरुकुल किती आहे? नाही, कमी येते. कुठं काय? सगळे इंग्लिश स्कूलच झाले आता. पंढरपूरला तरी काय 4 महिन्याच आहे. बरोबर. पुढे काय आहे? संस्कृतीचा खूप ऱ्हास होत चाललाय. असं. हिंदू संस्कृतीचा खूप ऱ्हास होत चाललाय वरचीवर. सगळी पाश्चिमात्य संस्कृती आहे. भाषा बदलली, खाणंपान बदललं, वेश बदलले. वेश बदलले. खूप वाईट होत चाललंय. ते लोक म्हणतात ना, टोपीवाला विद्यार्थी दिसला म्हणजे तो संस्थेचा असला पाहिजे. गेली संस्थेशिवाय कोणी टोपी घालत नाही. कुठं काय खरं आहे. संस्थेचे पोरं हुशार होत चालले. दारापर्यंत येतात, बोडके येतात आणि आज फिरायला लागले म्हणजे टोपी काढतात. हात फिरायला म्हणजे तिथे काय करणार? पाठ संपला पुन्हा. अरे बापरे. प्रथा निर्माण होत चालली. वाईट आहे बाबा. वाईट आहे. थोडी खानदानी घराणं पाहिजे. जी. म्हणजे मग तो हे काढत नाही म्हटलं. काढत नाही. तरी थोडं कलियुगामुळे सुद्धा बाबा. हां कलियुग आहे नाही. आहे ना. कली कलीचा प्रभाव जरी असला कलियुग तरी असं आहे बरं का, सत्य हे नष्ट होत नाही. हा. सत्य हे नष्ट होत नाही. हा हा. कलीसुद्धा आहे. वा बरं का. वा एक तरी नाही जास्त पतिव्रता असेल पण एक तरी असते. वा. खूप जास्त नाही पण कमी का असे ना, धर्म टिकवणारे अजूनही आहेत. वा वा. जास्त नाही वा पण नाही असं म्हणता येत नाही. वा. त्याच्याशिवाय चालते का? बरोबर. संपूर्ण कली नष्ट करू शकत नाही. संपूर्ण कधी नष्ट करू शकत नाही. नाही. आणि नष्ट होत असेल तर त्याला धर्म म्हणता येत नाही. अरे बापरे. धर्म कुठं नष्ट होत असतो? वा वा वा. प्रवृत्ती लक्षण धर्म, निवृत्ती लक्षण धर्म.
याच्याकरता रामायण, प्रवृत्ती लक्षण, भावाने भावाशी कसं वागायचं, बाईने पतीशी कसं बघायचं, हे शिकवण्याकरता आदर्श रामायण आहे. जी आदर्श रामायण आहे. जी बरोबर आहे. घरात राज्य चालवून आलं तरी भरत राज्यावर बसला का? नाही. आणि आईनं त्याच्याकरता केवढा उपद्रव केला. रामाला कुठं पाठवलं? वनवासात. बरोबर आहे. किंबहुना रामाला कोणतंही दुःख होऊ नये म्हणून तप करत बसला भरतजी. बरं. वा वा. प्रवृत्ती लक्षण धर्म आहे. हा, प्रवृत्ती लक्षण धर्म. वा. पादुका तेवढ्या ठेवल्या. हो. मी दास आहे म्हणून आपलं वागले. आपले ग्रंथ म्हणजे आदर्श आहे, मार्ग दाखवण्याकरता ग्रंथ फार उपयोगी आहे. जी खूप उपयोगी आहे. संतांची बाणी काय पाहिजे. हो. संतांचे खूप उपकार आहेत. खूप उपकार आहे. नाही त्याची गाठी माझी काही एक तुका म्हणे यांच्या उपकारासाठी गाठी नाही माझी गाठी काय. काय. बरोबर. प्रभू रामचंद्राने म्हटलं होतं ना, सीतेने प्रश्न केला होता, इतराला काय दिले, ज्याचे जसे उपकार असेल तसे. बक्षीस दिलं. पण हनुमंताला कुठं काय केलं नाही. काय दिलं? म्हणजे सीता माऊलीने मग विचारलं देवाला, म्हटलं तुम्ही हनुमंताचे एवढे उपकार, त्यांना तुम्ही काय दिलं? ते म्हणजे त्यांचे उपकारच फिटू शकत नाही. वा वा मी अनेक जन्म जरी घेतले तरी हनुमंताचे काय पडत नाही. वा त्याला देण्यासारखं आमच्याजवळ काहीच नाही. वा. असे उद्गार आहे. आहे आहे. इतके उपकार आहे की त्याचे उपकारच पेटू शकत नाही. नाही. फक्त एक त्याने काय ना कुंभकर्णाने काय माझं नाव येत नाही त्याला. ते वानर होतं ना, त्याचं नाव काय काय गंधमादन. त्याला असं धरलं गंधमादन. गंधमादन. आणि सांगितलं की कोणाचं मन? रावणाचा. तो म्हटलं मी रावणाचा काय होणार नाही. होणार नाही. मग दाबायचा रक्ताच्या काय निघायच्या चिरकांड्या. पुन्हा त्याला विचारायचं, म्हटलं रावणाचा मन घे. म्हटलं म्हणणार नाही मी. कोणाचा आहे? रामाचा. शेवटचा प्रश्न कोणता? म्हटलं एकचदा मान फक्त. किती? एकदा. मी कोणाचा आहे? रावणाचा. आपल्या रावणाचा आहे. किती वेळ? एकदाच मन. तरी तुला काय करतो? सोडतो जिवंत. ते मला मुळीच नाही. एकदा नाही, दोनदा नाही. मरेल बरं काय होणार नाही. वा. काय निष्ठा असली पाहिजे. वा काय रामभक्ती आहे. वा. म्हणतो तुकोबाराने तुम्हा आलो रामच होता. हो. सीतेने विचारलं होतं ना, म्हटलं तुम्ही कोण आहात? मग राम भक्त हनुमान. पहिला शब्द कोणता ठेवला? राम भक्त. हनुमान. वा. स्वतःचं नाव नाही सांगितलं. नंतर ना नाव. पण पहिला प्रश्न याचा राम भक्त. राम भक्त. हनुमान. वा. ते तुम्ही सांगता ना बाबा आई रावणाची कथा, त्यास ते आई रावण महिरावण विचारतात रामाला, तुमचा आता मृत्यू जवळ आलाय, तुम्हाला ज्याचं स्मरण करायचं ते करा.
ते रामाने हनुमंतरायचं स्मरण केलं. हनुमंत डोळ्यात पाणी आलं, प्रकट झाले हनुमंतराय लगेच. मी करत आहे. माझा हनुमंताचा रस्ता तर ही वेळ आमच्यावर आली नसते. वा वा. तुमचा पाठीराखा कोण आहे प्रश्न केला. असा प्रश्न आहे. मला हनुमंतराय आहे. आमचा पाठीराखा कोण? हनुमंत. रामायण फार आगळं वेगळं आहे. गोड आहे. फार गोड आहे. भाव रामांडे गोड आहे. फार सुंदर. नाथ महाराजांचं लय गोळ्या गोड आहेत. त्यांचा अवतारच त्याच्याकरता होता. काय भागवत सुंदर आहे. हा. भागवतही म्हटलं काय, वा. भावार्थ रामायण भागवत एवढी ग्रंथसंपदा दुसऱ्याची नाही इतकी. वारकरी संप्रदायात एवढे ग्रंथ कोणीच लिहिले नाहीत, कोणत्याच संतांनी. जेवढे नाथ महाराजांनी लिहिले तेवढे. तुका म्हणे भागवत केले श्रोत सकाळ शरण शरण एकनाथा पाय माता ठेवला नका पाव गुणदोष दारोदास पायाचा उपेक्षिता मज तरी लाज काऊ नसे. तुका म्हणे भागवत केले सुत सकाळ. सकाळ जोग महाराज ह्या अभंगावर षष्टीला कीर्तन करायचे म्हणतात बाबा. केलं ते देवडेकर आहे ना, आपला अधिकार नाही. देवडेकरांनी हा अभंग क्षेपात काढला. कशात? शेपक. क्षेपक तुकोबाराचा नाव आहे. मग जोग महाराज काय करायचे? कीर्तन करायचे ह्या अभंगावर पैठणला षष्टीला. षष्टीला नाही, कीर्तन करायचे. जे षष्टीला तर करायचेच करायचे, प्रसंगाला म्हणजे करायचे. मामा सांगायचे हो म्हणले जोग हा अभंग क्षेपक आहे. कोण मग देवडी करायला पाहिजे. देवडी करायचा का काय ना, देवडेकर म्हटले हा हा अभंग काय आहे? शेपक आहे. क्षेपक आहे. मग जोग महाराज म्हटलं हा अभंग क्षेपक आहे ना, तुकोबाराचा आहे, हा अधिकार तुला कोणी दिला? असं जोग महाराज म्हणाले. जोग महाराज आहे. तुला म्हटलं हा अधिकार कोणी दिला तुला? देवडेकरांना म्हणाले. देवळा मला असं वाटलं तू वरूनच आंधळ आहे, पण आतून आंधळ आहे. बापरे. असं जोग महाराज म्हणाले. जोग महाराज आहे. कोणाला? देवडेकरांना. देवळे. मला वाटलं तू वरून काय आहे, आंधळ आहे, पण तू आतून काय आहे. असं मामासाहेब सांगायचे का बाबा? मोठ्यांचं ऐकून जे वा. जोग महाराजाची वाणी आहे. शिपकाच्या अभंगाची निवड केली आहे. हो. अभंग जोग महाराजांना फार आवडला. त्याचा मराठीमध्ये अर्थ जोग महाराजांनीच केला पाहिला. हा अर्थ बरोबर. वर्गीकरण पण जोग महाराजांनीच केलं, अर्थ पण जोग महाराजांनीच केला. मामासाहेब महाराज जोग महाराजाची वाणी म्हणजे ऋतंभरा प्रज्ञा. वा. कोणती प्रज्ञा? ऋतंभरा. त्यांना शिकण्याची काही आवश्यकता नाही. वा. त्यांना शिकण्याची काही गरज नाही. ते विश्वनाथ पाटील सांगायचे आम्हाला. पांडुरंग शास्त्री शर्मा होते, ते अभंगाचा काय करायचे अर्थ सांगायचे. पण जोग महाराज म्हणजे हे पांडू मी सांगतो तसं लिहायचं, तुझ्या मनाने शब्दसुद्धा लिहायचा नाही असं सांगायचं. वा. पांडुरंग शास्त्री शर्मा होते चरोलीचे. हे पांडू मी सांगतो तसं लिहायचं, आगाऊपणा करायचा. बरोबर. विश्वनाथ पाटील सांगायचे. विश्वनाथ पाटील सांगायचे. वा. आम्ही विश्वनाथ पाटील म्हणायचे आम्ही जोग महाराजाची पठ्ठे आहोत.
त्यांच्या खिशात काजू बदाम राहायचे ना बाबा. मला म्हणायचे आयुष्यात मी एक पोती बदाम आणि एक पोती काजू खाल्ला असेल. वा, सस्ताईचा काळ चालला. स्वस्त आहे. संस्थेची परंपरा फार गोड आहे. जी. ज्ञानेश्वर महाराजापासून आहे. हो. जोग महाराजावर हो. आणि जोग महाराजाची कृपा सगळ्या आबाल लोकांवरती.